हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। दिसायला एकदम सुबक, पांढरे शुभ्र, चवीला अप्रतिम असणारे, मिठाईपेक्षाही छान लागणारे आणि फक्त 15 मिनिटांमध्येच तयार होणारे असे पनीर मोदक घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी पाव किलो पनीर किसून घेतलेले आहे आणि त्यानंतर पाऊण कप एवढी मी मिल्क पावडर घेतलेली आहे। पण यातली मिल्क पावडर आपल्याला जेवढी लागेल तेवढीच आपण वापरणार आहोत। तर पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल की यासाठी मी किती मिल्क पावडर वापरलेली आहे। आणि त्यानंतर पाव कप एवढी मी साखर घेतलेली आहे। इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये आपण अगोदर सर्व साहित्य घालून घेणार आहोत। पॅन मध्ये मी 2 टीस्पून एवढे तूप घालत आहे। तूप घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुपामुळे आपले मोदक जास्त वेळेपर्यंत सॉफ्ट राहण्यासाठी मदत होते। तुम्ही जर इथे तूप घातले नाही तर पनीर काही वेळानंतर ड्राय व्हायला लागते आणि आपले मोदक देखील खाताना कोरडे लागतात, म्हणून इथे थोड्याशा तुपाचा वापर तुम्ही नक्की करा। आणि त्यानंतर आपण किसून घेतलेले पनीर देखील यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जी साखर घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पॅन गॅसवर ठेवायचा आहे। आता हे मिश्रण आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंत मीडियम फ्लेमवर सतत हलवत राहायचं आहे आणि साखर मेल्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे, कारण या मिश्रणाचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाहीये, व्हाईटच राहू द्यायचा आहे। आणि आता लो फ्लेमवर फक्त आपल्याला 2 मिनिटांसाठी त्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून पनीरचा कच्चेपणा देखील निघून जाईल। दोन मिनिट परतल्यानंतर आता मी यामध्ये मिल्क पावडर घालून घेत आहे। तर मी पाऊण कप एवढी मिल्क पावडर घेतली होती, तर त्यातले मी फक्त 1/4 कप एवढीच मी घातलेली आहे, म्हणजे पाव कप एवढीच मी मिल्क पावडर अगोदर घातलेली आहे। आणि आता याला मी मिक्स करून घेत आहे। तुमच्या पनीरमध्ये किती मॉइश्चर आहे यावर मिल्क पावडर किती घालायची हे डिपेंड राहणार आहे। तर तुम्हाला 1-2 चमचे मिल्क पावडर कमी जास्त देखील लागू शकते। आता ही मिल्क पावडर देखील फक्त 1 मिनिटासाठीच आपल्याला परतून घ्यायची आहे। आता आपली मिल्क पावडर देखील छान मिक्स करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाऊण कप एवढी आपण मिल्क पावडर घेतली होती, त्यातली अर्ध्यापेक्षाही जास्त मिल्क पावडर शिल्लक आहे, म्हणजेच पाव किलो पनीरसाठी फक्त पाव कप एवढीच आपल्याला मिल्क पावडर इथे लागलेली आहे आणि हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आता यामध्ये अगदी पाव चमचा एवढीच आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही वेलची पावडर आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। मोजून फक्त 3 ते 4 मिनिट लागले आपल्याला हे मिश्रण परतून घेण्यासाठी। आणि आता हे मिश्रण मी खाली काढून घेतलेले आहे आणि आता हे 5 मिनिट आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। हे बघा, आता आपले मिश्रण थंड झालेले आहे, पण याला बाइंडिंग नाहीये, हे रवाळ झालेले आहे। तर याला बाइंडिंग येण्यासाठी आपण याला मिक्सरच्या जारमध्ये हे थोडे थोडे मिश्रण घ्यायचे आहे आणि पल्स मोडवर फक्त 1 ते 2 वेळेसच याला फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी आता सर्व मिश्रण मिक्सर जारमध्ये फिरवून घेते। मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर आता मी यामध्ये काही पिस्त्याचे काप आणि रोज पेटल्स घालत आहे। तर हे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरी चालणार आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, हाताने मिक्स केले तरी चालेल, मी इथे हाताने मिक्स करून घेत आहे। अशा प्रकारे आपले मोदकसाठीचे मिश्रण तयार आहे। आता आपण याचे मोदक तयार करूया। मोदक तयार करण्यासाठी इथे मी मोदकचा 1 नंबरचा साचा घेतलेला आहे आणि आता याला फक्त पहिल्या वेळेसच आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। आता या मोल्डमध्ये हे मिश्रण आपल्याला अगदी टोकापासून दाबून भरायचे आहे, कारण साचा बंद करून आपण जर यामध्ये मिश्रण घातले तर हे मिश्रण टोकापर्यंत जात नाही आणि आपल्या मोदकाला टोक नीट येत नाही। सर्व मिश्रण साच्यामध्ये भरून झाल्यानंतर साचा आपल्याला घट्ट बंद करायचा आहे आणि वरती जे काही एक्स्ट्रा मिश्रण आलेले आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। साइडनी देखील बाहेर येत असते तर ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याप्रमाणे खालच्या बाजूने आपल्याला याला थोडंसं प्लेन करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मोल्डमधून मोदक बाहेर काढून घ्यायचे आहे। जिथे जॉईंट असतो तिथूनही हे मिश्रण थोडेसे बाहेर येत असते, तर ते देखील आपल्याला अलगद काढून घ्यायचे आहे। आणि तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत, पांढरे शुभ्र, आकर्षक आणि जिभेवर विरघळणारे असे आपले
पनीर मोदक इथे तयार झालेले आहेत। करायला खूप सोपी रेसिपी आहे। फक्त 15 मिनिटांमध्ये अगदी बाजारातल्या सारखे पनीर मोदक आपल्या घरच्या घरी तयार होतात। पाव किलो पनीर मध्ये इथे माझे 38 मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही देखील गणपती बाप्पासाठी हे मोदक एकदा तरी नक्की करून बघा, बाप्पांनाही हे मोदक नक्कीच आवडतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा सोप्या रेसिपीज यापुढे तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।